बातमी हिंगोलीमधून आहे। शेतातील काळी सुपीक माती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे, तर नदीमधील वाळूचे थर शेतामध्ये साचलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता मोठं संकट उभं ठाकलेलं आहे। झालं आम्ही काय करावं जीव दरम्यान शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। पाहूया। एवढाले ढेकळ झाले साहेब, आम्हाला उचलता येत नाही, एवढाले ढेकळ आहेत। ही वाळू अशी वाळवाली साहेब, आम्ही करायचं काय, जगायचं काय, खायचं काय। मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यात 1 व 2 सप्टेंबर रोजी 72 तासात 145 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्यामुळं प्रचंड महापुराचं संकट आलं आणि या महापुरामुळं शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले तुम्हाला हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल। माझ्यासोबत महिला शेतकरी आहेत। काळी माती गेली, काळी माती गेली भाऊ, काय आता नुसती वाळू येऊन बसली। हो, कापूस गेला, सोयाबीन गेलं। काय होतं या शेतात? कापूस होता, सोयाबीन होती, विहीर बुजली, विहीर गाळून गेली। सरकारनं तातडीनं आता या पंचनाम्याचा अट्टहास न करता मदत जाहीर करावी अशी मागणी देखील या परिसरातील शेतकरी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज।